जय
जय, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय, भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। आजपासून अधिक महिन्याला सुरुवात झाली। अधिक महिन्यामध्ये काहीतरी हातून सत्कार्य घडावं, काहीतरी पुण्य आपल्या पदरी पडावं, यासाठी काहीतरी चांगलं चिंतन व्हावं, या प्रामाणिक हेतूने आज आपण इथे जमलो कीर्तनाकरता। काहीच पारमार्थिक आध्यात्मिक चिंतन थोडंसं का होईना या अधिक महिन्याच्या निमित्ताने व्हावं म्हणून जमलो। कसं मंडळी, आपली ही अति प्राचीन संस्कृती चांगली तर आहे, सगळ्यांना माहितीच आहे, पण ती संस्कृती ज्यामुळे टिकून आहे असं आपल्याला म्हणता येईल, त्याचं एकमेव कारण म्हणजे आपले वार्षिक होणारे उत्सव, आपले वार्षिक होणारे सण समारंभ, कीर्तन प्रवचन, त्यातून घडणारं प्रबोधन, त्यातली परत वेगळी काही असणारी मजा, त्या मजेमुळे आपली संस्कृती फार प्राचीन असून सुद्धा आपल्यानंतर अनेक संस्कृती आल्या, त्या संस्कृतींचा ऱ्हास गेल्या, त्या संस्कृती नष्ट झाल्या, नवे नवे नामशेष झाल्या। अनेक संस्कृतींची आपल्याला नावं सांगितली तर ही संस्कृती होती का असा आपल्याला प्रश्न पडावा, इतकी त्या संस्कृतींची अवस्था झाली। पण आपली संस्कृती नेमकी कधीपासून सुरू झाली, कोणी सुरू केली, हा प्रश्न विचारला तर उत्तरही देता येणार नाही, अशी आपली प्राचीन संस्कृती टिकली। ती फक्त या पुराणातल्या कथांमुळे, अध्यात्म श्रवणामुळे, आणि बस ती टिकवावी, त्याचं संवर्धन व्हावं, अधिकाधिक लोकांपर्यंत ती संस्कृती पोहोचावी, या प्रामाणिक उद्देशाने आपण ह्या कोरोनाचा काळ असताना सुद्धा, समारंभांना परवानगी नसताना सुद्धा, मोठ्या मोठ्या उत्सवांना माणसं एकत्र करून काही साजरं करावं अशाला परवानगी नसताना सुद्धा आपण या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ही संस्कृतीचं आपल्या परीने का होईना संवर्धन करायचा एक प्रामाणिक छोटासा प्रयत्न करतोय। म्हणून थोडस एक अर्धा तास पूर्वरंग, अर्धा तास आख्यान, अशा स्वरूपाचं छोटस कीर्तन इथून पुढे 30 दिवस, साधारण 30-32 दिवस आपण रोज पाहणार आहोत, संध्याकाळी 5 ते 6 या वेळात। आज काही तांत्रिक अडचणींमुळे आपल्याला कीर्तन सुरू करायला थोडा उशीर झाला, त्याबद्दल क्षमा मागतो, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। पण कीर्तन मात्र ठरलेल्या वेळाप्रमाणे 1 तास साधारण कीर्तन आजचंही होणार आहे, इथून पुढे रोज होणार आहे। तर त्यामुळे एक थोडासा चिंतनासाठी मुद्दा असा घ्यायचा की माणसाचं सुख नेमकं कशामध्ये दडलंय आणि ते आपल्याला कसं प्राप्त होईल, हे प्रामाणिकपणे चिंतन करण्यासाठी, मंथन करण्यासाठी एक मुद्दा निवडलाय। कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे, अर्थात फेसबुक लाईव्ह असलं तरी कीर्तनाच्या ढाच्यामध्ये किंवा अलीकडच्या भाषेत फॉर्मॅटमध्ये काही फारसा बदल केलेला नाहीये, आहे तशीच रचना कीर्तनाची आपल्या पुढे ठेवणार आहे। सुरुवातीला अभंग, त्याच्यावर थोडं निरूपण, आणि त्या निरूपणाला साजेसं असं आख्यान थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करतो। अभंग समर्थांचा घेतोय।
कीर्तनाचा आस्वाद घेणारे, या सेवेचा लाभ घेणारे फेसबुकवर अनेक स्वतः कीर्तनकार असतील, संगीताच्या माध्यमातून सेवा पोहोचवणारे लोक असतील, वैदिक ज्ञान प्राप्त करून उद्धार करणारे अनेक वैदिक याज्ञिक मंडळी असतील आणि अनेक अनेक विद्यांमध्ये पारंगत अनेक निपुण असलेले लोक या सेवेचा आस्वाद घेत असतील. त्यांच्या चरणी प्रथम वंदन करतो आणि पूर्वार्धाला सुरुवात करतो. मंडळी, गंमत अशी आहे, या भूतलावरती कोणताही मनुष्य किंवा कोणताही प्राणी, कोणताही जीव असा सापडणार नाही की ज्याला दुःखी जीवन जगायला आवडतं. दुःख कुणाला आवडतं? हो, कुणालाच आवडत नाही. सगळ्यांना सुखी जीवनच आवडत असतं. पण मात्र प्रत्येकाच्या सुखाच्या व्याख्या, ते सुख प्राप्त करून घेण्याचे मार्ग भले वेगवेगळे असतील, पण तरी सुद्धा प्रत्येकाला सुखी जीवन जगायचं आहे. नवे नवे तत्वज्ञानाच्या शाखेमध्ये सुखवाद नावाची जी संकल्पना मांडली आहे, त्या सुखवाद या संकल्पनेनुसार या भूतलावरचा, या दुनियेतला, या विश्वातला प्रत्येक माणूस प्रत्येक गोष्ट ही सुखासाठीच करत असतो. अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक गोष्ट, प्रत्येक माणूस ही सुखासाठी करत असतो. मग ती स्वार्थाची असो अथवा ज्याला आपण परमार्थ म्हणतो त्यापैकी समाजोपयोगी कुठलीही गोष्ट असो, दुसऱ्यांना उपयोगी पडेल अशी कोणतीही गोष्ट असो, या जगात सुखवाद संकल्पनेनुसार प्रत्येक माणूस प्रत्येक हालचाल ही सुखासाठी करतो आणि त्याच्यात कोणीही सुटलेला नाही. प्रत्येक माणूस. अर्थात ही सुखवाद संकल्पना आपण म्हणतो पाश्चात्य तत्वज्ञांनी मांडली, पण तसं काही नाही. आपल्याकडे बृहदारण्य उपनिषद सुद्धा आपल्याला काय शिकवतं? आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति. हा विषय बोलता येईल तितका कमी आहे. त्यामुळे सुखवाद फक्त स्पर्श करतो. आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति. आपल्याला जे जे आवडतं, आपण जे जे करतो ते आपल्याला फक्त आवडतं म्हणूनच करतो किंवा स्वतःला उपयोगी असतं म्हणूनच करतो. म्हणजे अगदी आपण म्हणून परोपकार हे कुठे सुखासाठी करतो, पण त्यात सुद्धा ते परोपकार केल्यामुळे, दुसऱ्याला उपयोगी पडलेली एखादी गोष्ट केल्यामुळे अंततोगत्वा कुठेतरी आपल्या मनाच्या कोपऱ्यामध्ये आपल्याला त्याचं बरं वाटत असतं की मी असं असं काहीतरी केलं. सात्विक भावना का होईना समाधानाची, सुखाची मनामध्ये येते. म्हणजे कुठेतरी टोकाला प्रत्येक गोष्ट माणूस सुखासाठीच करत असतो. ते सुख कमी पडायला लागलं की माणूस सुखाचे अनेक वेगवेगळे मार्ग शोधायला सुरुवात करतो. अमुक
अमुक एका गोष्टीपासून सुख मिळेल, तमुक एका गोष्टीपासून सुख मिळेल, म्हणून सगळ्याच्या मागे छाती फुटेपर्यंत धडपडतो, धड पडेपर्यंत धडपडतो. पण शेवटी त्या माणसाच्या असं लक्षात येतच की आपण ज्याच्यापासून सुख मिळेल असं वाटून त्याच्या मागे धडपडलो. आयुष्यातली अमूल्य वस्तू ती म्हणजे वेळ, ती त्यामागे खर्च केली. नवे नवे क्वचित प्रसंगी जीव सुद्धा खर्च केले. कारण सांगता येत नाही ना, सुख याची प्रत्येकाच्या लेखी व्याख्या वेगवेगळी आहे. कुणाला जेवणामध्ये सुख वाटेल, कुणाला मध्ये काही अनेक अनेक गोष्टी करण्यामध्ये सुख वाटेल, कुणाला संगीतात सुख वाटेल, मला कीर्तन करण्यात सुख वाटेल. असे अनेक सुखाचे मार्ग आहेत. अलीकडच्या बातम्या बघितल्यात तर आपल्याला सुखाच्या मागे माणूस धडपडून किती स्वतःची बर्बादी करून घेतो लक्षात येतं. नको त्या व्यसनांच्या मागे लागून त्याच्यातून आपल्याला एक शाश्वत सुख मिळेल या आशेने त्याच्या मागे लागतो. ते सुख मिळालं नाही की जीव सुद्धा नकोसा वाटतो, माणसं आत्महत्या करतात. कसला परिणाम आहे हा सगळा? एकच उत्तर, हे लोक, आत्महत्या करणारे लोक, नको त्या व्यसनांच्या मागे लागणारे लोक, सुखाच्या मागे नको इतके धडपडणारे लोक कीर्तन प्रवचनाला येऊन कधी बसले नाहीत. त्यांच्या आई वडिलांनी कधी त्यांना शिकवलं नाही, जा बाबा कीर्तनाला जाऊन बस, प्रवचनाला जाऊन बस. नावं घ्यायला नकोत. आज आपल्या मुलांचे हे लोक आदर्श आहेत जे लोक आत्महत्या करतात, नको त्या गोष्टीसाठी जीव देतात. असो, सुखाच्या मागे नको इतके म्हणण्यापेक्षा सुखाची नको तीच व्याख्या मनात साठवल्यामुळे हे होतं. माणसाला वाटतं की एखादी गोष्ट आपण केली की त्याच्यापासून सुख मिळालं, आपल्याला समाधान वाटेल, आपण परत दुसऱ्या कुठल्या गोष्टीची आपल्याला गरज पडणार नाही. पण असं नाहीच ना. प्रत्येक गोष्टी त्या गोष्टीचा उपभोग घेताना फक्त त्या गोष्टीचं सुख आपल्याला वाटतं आणि ती गोष्ट उपभोगल्यानंतर त्याच्यातलं सुख संपतं. परत माणसाचं दुःख हे सुखाला पाठ लावूनच येत असतं. आपल्या शास्त्रामध्ये अनेक द्वंद्व सांगितले, त्याप्रमाणे जय विजय, मान सन्मान, त्याचप्रमाणे सुख दुःख अनेक द्वंद्व आहेत. जय पराजय, अनेक द्वंद्व सांगितले की जी एका मागोमाग एक येतातच. सुख आलं की त्याच्या मागे दुःखही येणारच. आणि म्हणून समर्थांनी किती छान सांगितले हो, सुख सुख म्हणत आहे दुःख ठाकोनी. सुखाच्या मागे अति धडपड केली की त्या मागे दुःखही येणारच आहे. मग एक अंतिम सुख किंवा असामान्य सुख की जे सुख प्राप्त केल्यानंतर भोगण्याची वेळच येता कामा नये, असं सुख आपल्या संतांनी सांगितलं, आपल्या साधूंनी सांगितलं, आपल्या ऋषींनी सांगितलं. ते सुख शोधण्यासाठी आणि त्या सुखाचा आनंद इतरांना सुद्धा देण्यासाठी आयुष्यभर धडपड केली. त्या सुखाच्या मागे सामान्यतः कोणी लागतच नाही, भलत्याच सुखाच्या मागे लागतात. एक छान बोधकथा आहे बरं. एक राजा असतो, त्याच्या दरबारात एक मंत्री असतो आणि त्या राजाने माकडं पाळलेली असतात. माकडांना खेळवण्याचं काम त्या मंत्र्याकडे असतं. तो रोज त्यांना खेळवायला जायचा आणि खेळवून झाल्यानंतर त्यांची ठरलेली जागा होती तिथे नेऊन तो बांधायचा. त्या मंत्र्यांनी एक दिवस राजाला अशी शंका विचारली, महाराज, माकड आणि माणूस त्यात फरक काय आहे नेमका? महाराज म्हणाले, वेळ आली की उत्तर देतो. मध्ये खूप दिवस गेले. त्यानंतर मंत्री, राजा आणि त्यांच्याबरोबर ही माकडं असे सगळे रानामध्ये फिरायला गेले. भटकत भटकत असता एका झाडापाशी येऊन थांबले की ज्या झाडाला एक ढोली होती, बीड होत. राजाला ते झाड बघून कल्पना सुचली की आता ह्या मंत्र्याला उत्तर द्यायची वेळ आली. म्हणून म्हणाले, मंत्री बुवा, तुम्हाला तुम्ही मागे विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर हवंय ना, की माकड आणि माणसातला फरक काय?
आता ती वेळ आहे सांगायची. सांगू? मग म्हणाले सांगा ना. आपण माकडं बरोबर आणले. बरोबर? हो बरोबर आहे. तिथली एका माकडाला इकडे आणलं. बरं, शिकारीसाठी गेलेले असल्यामुळे काही खाद्यपदार्थ बरोबर आणले होते. हो, त्याबरोबर फुटाणे आणले होते. फुटाण्यांबरोबर एक छान खव्याचे ताजे ताजे केलेले पेढे, ज्याला खमंग असा वास येतोय, असे पेढे पण बरोबर आणले होते. पण माकडाला फुटाणे जास्त आवडतात हे त्याला माहिती होतं. म्हणून सेवकांना बोलावलं राजांनी. ती जी ढोली होती झाडावरची, त्या ढोलीमध्ये फुटाणे टाकायला सांगितले. बरं, माकड असल्यामुळे त्या फुटाण्याचा त्याला वास आला. आता बोधकथा असल्यामुळे वास आला हे गृहीत धरायचं, विचारायचं लगेच नाही की खरोखर त्या माकडाला वास आला का, मग खरंच असं असतं का, मग फुटाणे खाल्ले तर माकडाला डायबिटीस नाही होणार वगैरे वगैरे, असं काही विचारायचं नाही. बोधकथा आहे ती बोधकथेसारखी ऐकायची. ते फुटाणे टाकले, माकडाला वास आला, माकडाला भूक लागली, ती फिरून फिरून टुमकन उडी मारली त्या झाडावर. बरं, ती बीळ असं होतं विशिष्ट आकाराचं की त्यातून कुठल्याही प्राण्याचा हात आत जाईल, पण हात जाऊन ज्या आकाराने तो हात आत गेलाय त्याच आकाराने तो बाहेर आला तरच हात बाहेर येईल. आत जाऊन जर त्या हाताचा आकार बदलला तर पुन्हा तो हात बाहेर येण्याची शक्यता नाही. पण माकडाला वास आला होता, भूक लागली होती, त्या फुटाण्यांसाठी आत हात घातला. फुटाणे कसदिशी धरले आणि आता ते खाणार कसे? हात बाहेर आल्याशिवाय तोंडात टाकता येणार नाहीये. तो हात त्या बिळातून त्या ढोलीतून बाहेर येईना. हो, आणि फार मोठी पंचित झाली, सुख प्राप्त करता येईन असं झालं. करायचं काय? राजा म्हणाला, आता तुझ्या प्रश्नाचं उत्तर जवळ आले. आपण जे पेढे आणलेत ना बरोबर, ज्या फुटाण्यांच्या बरोबर पेढे दिले होते राणीने बांधून, ते घेऊन या. म्हणून ताटात एका ते पेढे पडले आणि त्या माकडाला त्या फुटाण्यांची जास्त किंमत वाटत होती. त्या फुटाण्यासाठी काही करायला तयार होता. तो हात आपला बाहेर येत नाही हे त्याला कळत असताना सुद्धा तो त्या फुटाण्याची पाठ सोडत नव्हता. काही करून ते फुटाणे मिळवायचेच. खाली पेढे दाखवतोय मंत्री. अरे बाबा, ये खाली तरी ये. हे जे तू फुटाणे खातोस ना, त्याच्यात आहे तरी काय? साखरेचे गोळे. हे पेढे म्हणजे इतकं दूध आटवून आटवून त्याचा केलेला खवा, त्याचे बनवलेले पेढे खमंग. बरं, त्याला वर केशर घातलेलं, बदाम घातलेलं, असं सगळं उपयुक्त असताना, तुझ्या तब्येतीसाठी सुद्धा ते फार उत्कृष्ट असताना, तुला मी एवढं त्याच्यापेक्षा वरचढ सुख दाखवत असताना सुद्धा तू ते फुटाणे सोडायला तयार नाहीयेस. काही केल्या फुटाण्यांचा हात काही तू सोडेना. शेवटी राजाने ते ताट बाजूला केलं पेढ्याचं. त्याला वर जसे फुटाणे होते तसंच दुसरं फुटाण्याचं पोतं दाखवलं. त्यावेळेला त्या माकडाने हात सोडले आणि खाली आला. तात्पर्य एवढंच घ्यायचं की आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आपल्यापेक्षा अनुभवाने श्रेष्ठ असलेले गुरु, आई बाबा, भगवंतांनी केलेला उपदेश, आपल्यापेक्षा अनुभवाने चिकारपट मोठे असलेले हे संत महात्मे ऋषीमुनी, ज्यांनी हे सगळे अनुभव घेतलेत, कशापासून नेमकं सुख मिळतं याचा अनुभव घेतलाय आणि मग सांगतायत, बाळा सुख कशात रे? भाव बळे तरले, मानव भाव बळे तरले. कशात सुख आहे? सुखालाही करीसी तळमळ. संतांनी सांगितलं, हो, संतांनी शोधून दाखवलं की तू सुखासाठी तळमळ करतोयस ना, मग काय कर? सुखालाही करीसी तळमळ, सुखालाही करीसी तळमळ. तरी तू पंढरीची जायले कवेळ, तरी तू पंढरीची जायले कवेळ. सुखालाही करीसी तळमळ.
अंधरूप झाल्यानंतर दुःखाची निवृत्ती होईल आणि एका जन्मातली दुःखाची निवृत्ती होईल का? नाही. तू पंढरीला गेलास, पांडुरंगाच्या भजनामध्ये लीन झालास, तल्लीन झालास, ते काय होईल? मग तू अबधाची सुख जन्मोजन्मीचे दुःख विसरशी, जन्मोजन्मीचे दुःख विसरशी, दुःख विसरशी, दुःख विसरशी, सुखाची आपल्याला सद्गुरूंनी, आपल्याला संत महात्म्यांनी, ऋषीमुनींनी जे सांगून ठेवलंय की ह्या सगळ्या सुखाचे जे सुख चंद्रभागे प्रती पुंडलिका पाठी उभे ठाके, त्या सुखाच्या मागे तू जास्त धडपड केलीस तर तुला खरंच शाश्वत सुख मिळणार आहे. या विश्वाचा जो उत्पत्ता आहे, विश्वाचा नियंत्रण करताय आणि वेळ प्रसंगी विश्वाचा जो भास करणारा आहे, लय करणारा आहे, त्याच्या मागे तू जास्त धावलास, त्याची जास्त आराधना केलीस तर आयुष्यामध्ये सुखाची प्राप्ती आहे. बरं, पण मग ते प्राप्त करत असताना अंधपणे करायचंय का? हो नाही. आपण हे सगळे उत्सव करतो, भजन करतो, कीर्तन करतो, काही चालीरीती पाळतो, रोजची अगदी सामान्यपणे पूजा अर्चा करतो. त्याच्या मागचं कारण काय तर त्याची कन्सेप्ट क्लिअर करण्याचं काम कीर्तन आहे. बरं, त्या कीर्तन प्रवचनाला येऊन, अध्यात्म श्रवणाला येऊन आपलं कल्याण साधून घ्यायचंय. नाही तर मग काय, गतानुगतिको लोकः न लोकः पारमार्थिकः वालुकालिंग मात्रेण गतम्मे ताम्र भाजन. संस्कृतातला विनोद आहे, वेळेअभावी सोडवता नाही येते, परत कधीतरी नक्की बघू. गतानुगतिक होण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे आपल्या सुखाच्या संकल्पना, ते सुख मिळवण्याच्या संकल्पना नेमक्या काय आहेत त्या कीर्तन प्रवचनाला येऊन, अध्यात्म श्रवणाला येऊन प्रत्येकाने स्पष्ट करून घ्यायचे. आणि ते स्पष्ट करून झाल्यानंतर मग आपल्या जीवनात कसा बदल घडतो. आणि ह्या संकल्पना जर स्पष्ट नसतील तर नेमकं काय होतं हे पाहण्यासाठी आख्यानाकडे जायचंय. पण स्मरण करूया. भाव बड़े तरले मानव, भाव बड़े तरले मानव, भाव बड़े तरले मानव.
सगळ्यांनी आहेत त्या ठिकाणून आपापल्या हातावर टाळी वाजवून छान गोड आवाजात नामस्मरण करायला हरकत नाही. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. आज मंगलाचरणाचं कीर्तन असल्यामुळे, सुरुवातीचंच कीर्तन असल्यामुळे ज्या आख्यानात एका शिवभक्ताचं चरित्र येईल पण लीला असेल गणपती बाप्पांची, असं आख्यान सादर करण्याचा प्रयत्न करतो. फार काही मोठं मी सांगणार नाहीये यामध्ये, पण जे काही चांगलं असेल ते सगळं गुरुवर्यांकडून, मी त्यांच्याकडून म्हणून चांगलं ऐकलं त्या सगळ्यांचं आहे. जर काही दोष असेल तर माझा आहे. कथा आहे गुरुचरित्रातली. कीर्तन ऐकणाऱ्यांना फारसा काही नवीन हा कथाभाग नाही, पण तरी सुद्धा त्यातल्या काही गाण्यांची, त्या पदांची काही मजा ती कायम न संपणारी असल्यामुळे त्याचा आनंद नेहमी मिळतो तसाच मिळणार. खरे जे तपश्चर्या गेलेले लोक होते ते वर्णानी ब्राह्मण. 3 भाऊ होते. एका ब्राह्मणाच्या पोटी जन्माला आलेले म्हणून ब्राह्मण ना. तपश्चर्या इतकी घोर केली की ब्रह्मदेव प्रसन्न झाले. ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यानंतर तिघाही भावांना आपापली इच्छा विचारायला सुरुवात केली. पहिल्यांदा आले लहान भावाकडे. पहिल्या भावाचं वरदान मागितल्यानंतरच आपल्याला कळेल की नेमकी कोणाची कथा आहे. त्यातला लहान भाऊ होता तो म्हणाला, अयोध्येमध्ये भगवान विष्णूंचा जो अवतार होणार आहे त्याची सेवा करण्याचं भाग्य मला लाभू दे. तथाच तू म्हणाले. सरळ वळणाचा मुलगा आहे म्हणाले ब्रह्मदेव. आता पुणे देशपांडे म्हणायचं, सरळ वळणाचा कसं काय शक्य हो? सरळ असेल तर तो वळणाचा कसा असेल, आणि वळणाचा असेल तर तो सरळ कसा असेल? पण आपल्या भाषेच्या पद्धती असल्यामुळे ब्रह्मदेव म्हणाले हा सरळ वळणाचा मुलगा आहे. तथा असतो म्हणाले, हरकत नाही. त्याच्यापेक्षा थोड्या मोठ्या भावाकडे म्हणजे यातल्या मधल्या भावाकडे आले. विचारलं काय हवंय तुला? मोठा धिप्पाड होता हो. खाणं पिणं मजबूत होतं, व्यायाम मजबूत होता. खरं मागायचं होतं त्याला इंद्रपद, इंद्रस्थान मागायचं होतं, इंद्रासन मागायचं होतं. पण देवेंद्रांना लगेच कळलं आपली खुर्ची डळमळते, काहीतरी केलं पाहिजे. म्हणून मग देवेंद्र शारदे मातेपाशी आले, सरस्वती मातेपाशी आले. आल्यानंतर हात जोडून विनवणी केली, अहो आपलं अख्खं तो स्वर्गाचं राज्य गिळंकृत करायला बघतोय, काहीतरी कर, बुद्धीची देवता आहेस तू. आणि म्हणून सरस्वती मातेने आपलं अतिशय छोट सूक्ष्म रूप धारण केलं. त्या मधल्या भावाच्या जिभेवर येऊन बरोबर बसली. किती वेळा त्याच्या डोक्यात जेव्हा इंद्रासन मागायची वेळ आली तिथपासून ते इंद्रासन मागणार या वेळात येऊन बसले. आणि इंद्रासन मागायच्या ऐवजी ती जेव्हा त्याच्या जिभेवर बसली तेव्हा जीभ जड झाली. आणि जड झाल्यामुळे इंद्रासन मागायची की निद्रासन असं मागितलं गेलं. आणि ब्रह्मदेव तथास्तु म्हणाले. 6 महिने झोप, अर्थात पूर्ण वर्षभर कायमच झोपी जाण्याचं त्याला खरं वरदान लाभलं होतं. पण शेवटी मोठ्या भावाने शिफारस केली मध्ये आणि सांगितलं की ब्रह्मदेव असं करू नका हो, एवढा मोठा धिप्पाड पराक्रमी भाऊ पण अख्खी हयात जर झोपण्यात गेले तर त्याचा फायदा काय. म्हणून मग 6 महिने झोप आणि 6 महिने जागृत अवस्था
असं त्याला द्या. तथास्तु म्हटले. आणि आता मोठ्या भावाला विचारलं, काय करायचं, तुला काय पाहिजे? मजला मृत्यू नसावा, नरहस्ती वा पशुची हस्ती. मला माणसाकडून मृत्यू नको, दानवांकडून मृत्यू नको, मला मृत्यूच नको. ब्रह्मदेव म्हणाले, हे घटना पाहिजे, असं वरदान मी कुणालाही देत नाही. ज्या ठिकाणी आम्हाला सृष्टी निर्माण करणाऱ्याला सुद्धा परमेश्वराने मृत्यू ठेवलाय हो. वाटल्यास तो तुमच्यापेक्षा थोडा उशिरा येत असेल, तुमच्यापेक्षा आम्हाला आयुष्य जास्त असेल, कल्पांती आमचा मृत्यू असेल, पण मृत्यूच नाही अशी अवस्था आम्हालाही नाही. जे जे उपजे ते नासे, नासे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिब्रह्मेला. घड्याळाप्रमाणे चाललेलं हे सगळं विश्व आहे. जो जन्माला आला तो कधीतरी मेला, मेला तो पुन्हा कधीतरी जन्माला आला. म्हणून तर दुःख आहे हो. पुन्हा पुन्हा या भूतलावर येऊन या कर्मांच्या बंधनामुळे माणूस पुन्हा पुन्हा जन्माला येतो आणि त्या बंधनात अडकतो. म्हणून तर दुःख आहे. पूर्वरंगाच्या विषयाप्रमाणे दुःख नष्ट करायचं असेल तर कर्माचं फळ आपल्याला कसं चिकटणार नाही याचा विचार केला पाहिजे. ब्रह्मदेव म्हणाले, हे घटना पाहिजे, तू जन्माला आलास म्हणजे तुझा मृत्यू नक्की, दुसरं काहीतरी मान. तर तो मोठा भाऊ सगळ्यांच्यातला, नाव सांगायला हरकत नाही, रावण, त्याने असं वरदान मागितलं की मला दानवांकडून आणि देवांकडून मृत्यू नको. मानवांकडून म्हटलंच नाही हो, कारण मानवाची भीतीच नव्हती. आताच्या काळात आता आहेत असे अनेक मानव की यांची भीती आहे. विनोद काळात त्यांनी हसावा की त्यांनी सोडून द्या. मानव अण्णावाचे असे बरेच आहेत, पण मानवाची भीतीच नव्हती त्या काळी त्याला. मग भीती कोणाची होती? देवांची भीती असणं साहजिक आहे, परपक्षातले होते, पण दानवांची सुद्धा भीती होती हो. का? काही वेळा स्वकीयच आळ येतात, त्यांनाच निस्तरायला महाग पडतं. त्यापेक्षा दानवांकडून सुद्धा मृत्यू नको असं आपला आधीच मागून ठेवूया, म्हणून तेही मागितलं. तथास्तु म्हणाले, काही अडचण नाही. पण म्हणून तर रामचंद्रांना आपल्या मानव रूप धारण करायला लागून या रावणाला संपवावं लागलं. रावण तपश्चर्या करेपर्यंत सरळ होता हो, पण एकदा तपश्चर्या करून ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यानंतर वर मिळाला. वर मिळाल्यानंतर मात्र उन्मत्त झाला. बरं, रावणाला बुद्धी कमी होती, विद्या कमी होती असं आहे का हो? सगळ्या विद्या त्याला अवगत होत्या, सगळ्या विद्या. वेद विद्या होती, संगीत विद्या होती. बरं, वेद विद्या शिकत असून सुद्धा विज्ञानवादी होता हो. 7 विमानं होती रावणाच्या घरी तिथे लंकेत, त्यापैकी 3 बिना पेट्रोलवर चालणारी होती, म्हणजे सौर ऊर्जेवर चालणारी विमानं होती. पुराणात आहे होते. आता आपल्याला शंका पडेल, हे कसं काय शक्य हो? हे सगळं खोटं सांगतात तुमच्या पुराणातल्या भाकड कथा काहीतरी. त्यांना उत्तर असं द्यायचं की जसं विज्ञान प्रगत होतंय तसं आमच्या फायद्याच आहे. जोपर्यंत या फेसबुक लाईव्हचा किंवा लाईव्ह स्ट्रीमिंगचा शोधच लागलेला नव्हता, त्यावेळेला आपल्याला संजय आणि धृतराष्ट्राला युद्धात जे काही घडलं ते सांगितलं कसं काय असेल याचा प्रश्न पडायचा. त्या लाईव्ह स्ट्रीमिंगचा शोध लागल्यापासून ती शंका दूर झाली. असं काहीतरी असू शकतं. अजून शास्त्र प्रगत झालं की सौर ऊर्जेवर चालणारं विमान येईल कदाचित पुढे, तेव्हा आपल्याला कळणार रावणाकडे त्या काळी असू शकतो असलं विमान. त्यामुळे विज्ञान जितकं प्रगत होईल त्याला शुभेच्छा द्यायच्या. पण रावण या सगळ्या विद्यांचा स्वामी असून सुद्धा, सगळ्या विद्या अवगत असून सुद्धा उन्मत्त झाला. का? तर ज्ञान मार्गाला अहंकार चिकटतोच. नवल अहंकाराचे मोठी विशेष न लगे अज्ञानापाठी, परंतु सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटे नाचली. ज्ञान आलं की काही अंशी अहंकार आला, आणि अहंकार आला की संकट त्याच्या पाठीला पाठवून येतच. त्याप्रमाणे उन्मत्त झालेला रावण सगळ्या देवांना पराभूत केलं, सगळ्या दैवी शक्तींना पराभूत केलं.
अग्नी, वारा, पाणी, सूर्य सगळ्या देवांना पराभूत करून आपल्या लंकेचं दास बनवलं. दास कसं हो बनवलं? प्रत्यक्ष तो देव काही लंकेत येऊन दास नव्हता झालेला, पण ह्या शक्ती आपल्या सगळ्या ताब्यात, आपले नियंत्रणाखाली आल्या, हे सांगण्याचा पुराणांचा उद्देश. म्हणजे घरातला केर काढायचा असेल समजा, तर मोलकरी ठेवायलाच नको, वायुदेवताला आज्ञा करायची, केर काढ रे. व्हॅक्युम क्लिनरचा संशोधकाचा जनक रावण हा त्याकडे खरा. एखाद्याला जेवण करावं वाटलं की अग्निदेवतेला फक्त आज्ञा द्यायची, अग्नी प्रगट हो, की चुलीत लगेच अग्नी प्रज्वलित होऊन जेवण. इतक्या शक्ती स्वतःकडे संपन्न केल्या, स्वतःच्या नियंत्रणाखाली आणल्या, आणि त्या आणल्यानंतर उन्मत्त झालेला रावण आणखीनच त्याचा माज वाढू लागला. आणि शनी हा सामान्य लोकांना प्रसन्न करता न येणारा ग्रह सुद्धा आपल्या सिंहासनाच्या खाली पालथा घातला आणि त्याच्यावर पाय देऊन रोज सिंहासनावर बसू लागला. संगीत विद्या पारंगत होती, त्यामुळे रावण जेव्हा गायचा तेव्हा तो स्वतः गात नसेल, त्याचा माज गायचा, त्याचा अहंकार गायचा. रम्य ही स्वर्गाहुन लंका, रम्य ही स्वर्गाहुन लंका, रम्य ही स्वर्गाहुन लंका. तिच्या कीर्तीचा सागर लहरी, तिच्या कीर्तीचा सागर लहरी, नादविती डंका. लक्ष्मी लंका दोघी भगिनी, लक्ष्मी लंका दोघी भगिनी, लक्ष्मी लंका. कमला घेईल का रम्यनी स्वर्गाहुन लंका, रम्यनी स्वर्गाहुन लंका. ही लंका, ही लंका. अहंकार इतका वाढला की कुणाला जुमानत नसेल, पण एवढा अहंकार झाला तरी कोपऱ्यात का होईना कुठेतरी माणसाच्या मनात श्रद्धेचं स्थान असतं. त्यामुळे दरबारात जाईपर्यंत, दरबारात जायच्या आधी रोज मातेला वंदन करून जात असे. माता कोण? कैकसी माता. कैकसी मातेला असंच दरबारात जाण्यापूर्वी एकदा वंदन केलं आणि बघितलं तर काय, कैकसी माता कुठल्या तरी एका लिंगाची पूजा करत होती. बघवलं नाही, माझ्या नियंत्रणाखाली सगळे देव असताना हे कुठल्या देवाची पूजा करते म्हणून विचारायला गेले. विचारायला गेल्यानंतर कैकसी मातेने सांगितलं, अरे तुला ब्रह्मदेव सुद्धा ते वरदान देऊ शकले नाही. तू ब्रह्मदेवांना प्रसन्न करून सुद्धा ज्या गोष्टीवर जय मिळवू शकला नाहीस, त्या मृत्यूंचा साक्षात भगवान शंकरांचं लिंग आहे, त्यांचा तरी अपमान करू नकोस. ते काही नाही, या रावणाची, या लंकापती रावणाची आई असताना अन्य कुठल्या देवाची पूजा माझ्याकडे होणं हे या रावणाच्या कीर्तीला शोभत नाही. बंद कर ताबडतोब ती पूजा. तुला पूजाच करायची ना, या असल्या लिंगालिंगाची पूजा करू नकोस, मोडून टाक ती पिंडी. म्हणून दरडावून साक्षात पुष्पक विमानात बसला आणि थेट पोचला कैलासावर. कैलास पर्वतावर गेल्यानंतर साक्षात पाहिलं हो, कोण होतं? ध्यान लावून बसलेले शंकर, पार्वती मांडीवर, गणपती बाजूला, कार्तिकेय स्वामी बसला होता. ऐसे बोलून कैकसीस तो ऐसे बोलून कैकसीस
सह शिव वसले दिवाना. पाहिलं तर सकुटुंब सपरिवार ध्यानाला बसलेले शिव दिसले. डोळे बंद होते. यांना उठवावं की न उठवावं? रावण हुशार होता. रावण म्हणाला उठवलं आणि त्यांना म्हटलं चला लंकेत. आणि समजा आले नाहीत तर पश्चाताप व्हायला नको. त्यांची समाधी उतरायच्या आत या कैलास पर्वताच्या सकटच उचलून त्यांना लंकेत देऊया, म्हणजे प्रश्नच नाही. पण परत एकदा विचार आला, लयाचा स्वामी आहे शंकर. तिसरा डोळा उघडला तर साक्षात आपला नाश होईल. काय करायचं? पण ठीक आहे, हे राजी झाले नाही तर मी बोललेल्या वचनाला डाग लागेल. त्यापेक्षा हे झोपले, हे समाधीत आहेत, त्याच वेळेला कैलास पर्वत उचलूया. म्हणून कैलास पर्वताच्या खाली हात घातला, उचलला. भगवान शिवशंकरांची समाधी उतरली आणि उतरल्यानंतर हा पर्वत हलतो का म्हणून पाहिलं. पार्वतीने सांगितलं साक्षात रावण आलाय, लंकाधीश, तुम्हाला लंकेत न्यायला. जाताय त्यांच्याबरोबर? म्हणून फक्त मांडी घातलेली होती ती सोडली. उजव्या पायाचा अंगठा फक्त कैलास पर्वताला टेकवला. तोच या रावणाला इतका जड झाला. अख्ख्या शिवशंकरांना कुठे नेणार होता लंकेत? आणि हे पर्वत खाली आल्यामुळे रावणाचे हात त्या पर्वताच्या खाली अडकले. अडकले याचा अर्थ सुद्धा आपण कवितेसारखा घ्यायचा. आजच्या काळात सुद्धा आपण हात अडकले म्हणजे नेमके काय म्हणतो? कुठल्या तरी घोटाळ्यात, कुठल्या तरी एका प्रकरणात माणसाचे हात जसे अडकतात तसेच रावणाचे ह्याच्यात हात अडकले. मग नेमकं करायचं काय? भगवान शिवशंकरांना प्रसन्न केलं पाहिजे. आपण जे वचन दिलेलं आहे आईला ते पूर्ण तर केलंच पाहिजे. म्हणून गुरुचरित्रात तर असं वर्णन आहे की 16 वेगवेगळ्या तऱ्हेच्या रागांमध्ये एका क्षणामध्ये शिवतांडव स्तोत्राची रचना रावणाने केली. बरं, तिथे काही पेटी तबला नेलेलं नव्हतं, तंबोरा सुद्धा साधा नव्हता. करायचं काय? म्हणून वर्णन इतकं झाले की आतड्याच्या तारा केल्या. 10 मस्तकांपैकी एक मस्तक तोडलं आणि तो तंबोराचा भोपळा आणि त्या आतड्याच्या तारा त्याला बांधल्या आणि त्याचा तंबोरा करून क्षणामध्ये 16 वेगवेगळ्या रागांमध्ये. बरं, ते राग वाचले, आपण ऐकले की असं आपल्याला लक्षात येतं की बरेचसे राग ऐकलेलेच नाही आहेत आपण. गायचं तर सोडा, ते रागांची नावच आपण इतकी ऐकलेली नाहीत. इतकी विद्या रावणाला अवगत होती. बरं, त्यातले काही 2-3 राग त्यांनी त्या क्षणी निर्माण केले असं पण वर्णन. काय विद्या असेल रावणाची! त्या रागात रचना केली. चटाटवी कलज्जल प्रवाह पाविकस्थले कलेवलम विलंबताम भुजंग तुंग मालिकाम. घाबरू नका, सगळं स्तोत्र म्हणणार म्हणजे. पण त्यांच्या सारखं आपल्याला 16 रागांच्यात नाही आलं. एका रागात तर रचना करता येईल. शंकर भंडारी बोले, शंकर भंडारी बोले, मस्तक पर चंद्र शोभे, मस्तक पर चंद्र शोभे, मस्तक पर चंद्र शोभे. गण में भस्म राख, गण में भस्म राख, नंदी गण संग डोले. शंकर भंडारी बोले, शंकर ओ शंकर, शंकर भंडारी बोले. शंकर प्रसन्न झाले. काय हवंय ते माग. हात सोडवले रावणाचे. रावणाने एक मागितलं, तुम्ही साक्षात माझ्या बरोबर आता आमच्या लंकेला यायचं आणि तिथे कायमचं येऊन राहायचं. कैलासाधिपती भगवान शिवशंकर म्हणाले, अरे मग मला कैलासनाथ म्हणतात ते म्हणणार कसे लोक? मी कैलासावरून जर आलो तुझ्या इथे तर 2-2 लंकाधीश होतील. मला पण लंकाधीश म्हणतील, तुलाही लंकाधीश म्हणतील. आणि माझं जे कैलासनाथ हे विशेषण आहे त्याचं करू काय? त्या त्या ठिकाणांना काही महत्व दिलेलं आहे ना हो. कैलासनाथ सगळेच होता येतात असं नाही हो सगळ्यांना. आपण फार तर कैलासवासी हो. कैलासनाथ माझ्यानंतर कोण होणार? मला काही ते शक्य नाही म्हणाले. बरं रावणा, असं तुझी आता इच्छा आहे, मी प्रसन्न झालोय, तर एक काम करते. हे बघ, हे माझ्या गळ्यात माझं स्वतःच प्रतीक असलेलं आत्मलिंग तुझ्या ताब्यात देतो, हे घेऊन जा. मात्र हे आत्मलिंग
3 वर्ष रोज सकाळी आणि संध्याकाळी स्नान संध्या करून त्याचं जर पूजन केलंस, त्याची प्रार्थना केलीस, तर 3 वर्षात तू अजरामर होशील. जा. आत्मलिंग दिलं, गाड्यातलं काढून दिलं, त्याचं तिथे लिंग झालं तयार आणि हातावर टेकवलं. निघाला. म्हणाले थांब, इकडे ये. जातोस कुठे? रावणाने तुला आत्मलिंग दिलंय, त्याची अट अशी आहे की इथून लंकेत जाताना वाटेत कुठेही जरी त्याचा स्पर्श झाला, कुठेही जर तुझा हात सोडून ते चिकटलं, जमिनीवर चिकटलं, झाडावर चिकटलं, तर ते तिथेच फक्त होईल. आणि ते खाली जमिनीत जाऊन ते तुला अजिबात तिथून हलवता सुद्धा येणार नाही. लंकेत त्याची गोष्ट सोड. ठीक आहे म्हणाले, नेतो. आणि मग आत्मलिंग गेलं. पुष्पक विमानाच्या ड्रायव्हरला सांगितलं तू जा, पायलटला सांगितलं तू हो पुढे, मी आलोच. तयारी करायला सांग, साक्षात भगवान शिवशंकरांचं आत्मलिंग रावण घेऊन येतो. आणि म्हणून रावण पायी निघाला. हो, दिवसभर चालला. दिवसभर चालून संध्याकाळ व्हायची वेळ आली. हे आत्मलिंग दिल्याची बातमी सगळ्या देवांना कळली. नारद मुनी साक्षात भगवान शिवशंकरांकडे आले. ओ, असं काय केलं तुम्ही? आधीच रावण इतका उन्मत्त झालाय, त्याच्यात तुम्ही त्याला स्वतःचं आत्मलिंग देऊन आणखी त्याचा अहंकार वाढण्यासाठी, लोकांवर चाललेले अत्याचार वाढवण्यासाठी तुम्ही त्याला आत्मलिंग दिलं. आणि बरं, नुसतं आत्मलिंग नाही हो, त्या आत्मलिंगांची 3 वर्ष सलग पूजन केलं की त्यापासून रावण अजरामर होणार हे त्याला वरदान दिलं. कसं काय व्हायचं हो तुमचं? भगवान शंकर म्हणाले, मी प्रसन्न झालो की मी माझा राहत नाही. मला आशुतोष म्हणतात. मला एक तर प्रसन्न सुद्धा मी लवकर होतो. आणि प्रसन्न झालो की जो कोणी मागेल आणि जे काही मागेल त्याला मला ते द्यावंच लागतं. काय करणार? बरं ठीक आहे म्हणाले, आता पण हा पेच सोडवायचा कसा? विघ्नांचा स्वामी, विघ्न हरता असं आपण ज्याला म्हणतो, ते गणपती बाप्पांची प्रार्थना केली पाहिजे. हो, गणपती बाप्पांचं ध्यान केलं. साक्षात लांब सोंड, 4 हात, पितांबर नेसलेला, लंबकर्ण असा भगवान गणपती बाप्पा तिथे येऊन पुढे उभे झाले. आणि काय करायचं? नारदांनी सगळं समजावून सांगितलं. असं असं झालेलं आहे. गणपती बाप्पा म्हणाले, एक युक्ती आहे. आता बाबांनी पुढे सगळं ओढ घालून ठेवलाय, पण तो निष्फळता येणार ना. नारदा, तुम्ही पुढे जायचं आणि तुम्ही त्या रावणाकडून ते आत्मलिंग आधी स्वतःच्या ताब्यात घ्यायचं. हो, पण तो मला देईल, देणारच नाही येतो, पण तुम्ही मागून तर बघा. आणि मागून समजा त्या रावणाने जर दिलं नाही तर त्याच्या डोक्यात एक किडा सोडून ठेवायचा. त्याला फक्त एवढंच सांगायचं की अरे रावणा, तू तपश्चर्या केल्यानंतर भगवान शिवशंकर प्रसन्न झाले आणि लगेच तुला आत्मलिंग देऊन टाकलं. यामागे तुला काही घोळ वाटत नाही? अरे देवांचा यामागे फार मोठा एक कट आहे. त्या आत्मलिंगाची पूजा संध्येशिवाय करायची नाही असं सांगितलंय. संध्याकाळ झालेली आहे, प्रातःसंध्या महत्वाची, तशी सायं संध्या सुद्धा महत्वाची. संध्याकाळी सुद्धा तिची पूजा करायला तुला सांगितलंय. त्यामुळे स्नान आणि संध्या असं तू नदीवरनं आटप आणि आत्मलिंगाची पूजा कर. बरं, तू काय मला द्यायला तयार नाहीस, मी जातो असं म्हणून फक्त तुम्ही निघून यायचं. भगवान गणपती बाप्पाने सांगितल्याप्रमाणे नारद तिथे गेले. रावणाच्या डोक्यात हा किडा सोडून ठेवला. नारदांनी सुरुवातीला मागितलं आत्मलिंग, रावणाने दिलंच नाही. नंतर मात्र हा किडा डोक्यात आल्यानंतर वळवळ व्हायला लागली. हो, आता मला पूजा केली पाहिजे. पूजा करण्याच्या अगोदर संध्या केली पाहिजे, त्याच्या अगोदर स्नान केलं पाहिजे संध्याकाळचं. बरं, जवळ इथे नदी आहे हो, पण इतकं घोर अरण्य आहे की माझं आत्मलिंग एक अर्धा तास, एक घटकाभर धरून ठेवेल असं कोणी इथे सापडत नाही. आणि म्हणून पुढे 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 जाता जाता गणपती बाप्पा गुराख्याच्या वेशामध्ये मेंढ्या शेळ्या हाकत 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 पुढे आले. एका बालकाचं रूप धारण केलं होतं आणि आले पुढे. छू हू असं काठी हाकलत हाकलत त्या गुरांना पुढे पुढे आल्यानंतर रावणाला कळलं
छोटा बालक दिसतोय, अडाणी कुठला तरी बालक, गुराखी आहे, त्याला कुठली आली अक्कल, त्याला धरायला सांगितलंय आत्मलिंग तर तो किती वेळ धरून ठेवेल. म्हणून बोलायला, ए मुला इकडे इकडे. गणपती बाप्पा त्या वेशात होते, पुढे आले पटकन. गणपती बाप्पांना सगळं मार्केटिंगचं माहिती होतं कसं काय ते. स्वतःहून बोलले नाही, तुम्हाला घेऊ का आत्मलिंग तुमच्याकडून, काय काम आहे म्हणाले. नाही अरे मुला, अशी गंमत झाली आहे की ही शंकरांची जी पिंडी माझ्याकडे दिली आहे ना, त्याची रोज संध्याकाळी स्नान करून संध्या करून पूजा व्हावी लागते. पण हिची अट अशी आहे की हे जमिनीवर टेकवायचं नाही. तर तू एक थोडा वेळ धरून ठेवतोस, 6:30 वाजलेत, थोडा वेळ धरून ठेवतोस. तर तो म्हणाले, पण माझी पण एक अट आहे ना, मी कसं आहे आता सूर्यास्त झालेलं आहे, ही गुरं काही माझी नाही आहेत, या जी गुरं ज्या मालकाची आहेत त्या मालकाकडे ती वेळेत सुपूर्त केली पाहिजे. बरं मी त्याच्याकडचा नोकर, ही सगळी गुरं त्यांची त्यांची वेळ झाली की गुरांना शिकवायला लागत नाही हो, त्यांची वेळ झाली की ती बरोबर आपल्या मार्गाला लागतात. ती मार्गाला लागली आणि समजा मी त्यांच्याबरोबर दिसलो नाही तर उद्या नोकरी बरोबर काढून टाकतील. म्हणून अशी आपण एक अट ठेवूया की तुम्ही माझ्याकडे ते दिलं की मी 3 हाका तुम्हाला मारेन. रावण महाराज अशी 3दा हाक मारेन, आणि हाक मारून जर तुम्ही आला नाही तर 3ऱ्या हाकेनंतर मी असेल तिथे ते ठेवून देईल. आणि मग त्याला जबाबदार मी नसेल, हो म्हणा, हे परत त्याच्याकडूनच कबूल करून घेतलं. म्हणून म्हटलं गणपती बाप्पा बुद्धीची देवता, त्यांना सगळं माहिती होतं. आधी स्वतः विचारलंच नाही, विचारलं तर अशी कुठली तरी अट घालून ठेवली. आणि त्याच्यात परत अशी आणखीन एक होती की रावण महाराज म्हणून जी हाक मारायचे, ती हाक किती अंतराने मारायची याच्याबद्दल कुठे गायडिंग झालंय. ती एकेका घटकाभराने हाक मारायचे, एकेका मिनिटाने हाक मारायचे, का एका श्वासात 3 हाका मारले तरी चालणार आहे. अट ठरलेलीच नव्हती ना. रावण महाराज गेले, स्नान झालं, संध्या सगळी मार्जन करून झाली, भस्म धारण झालं, जपापर्यंत आले होते. आणि सगळे देव तिकडून स्वर्गातून सांगताय, ठेवा खाली ठेवा. हो जरा धीर झाला, तुमच्यातर्फे प्रतिनिधी आले म्हणून किती घाई करायची, जरा काही धीर. आणि जशी जशी ही संध्या याची पुरी होती असं वाटायला लागलं, एका श्वासात 3 हाका मारल्या. हो रावण महाराज 1, रावण महाराज 2, रावण महाराज 3. आता माझी जबाबदारी संपली. म्हणून होतं तिथे ती आत्मलिंग खाली ठेवलं आणि रावणाला आता कळलं 3 हाका झाले. सगळं चित्र रावणाच्या डोळ्यापुढे दिसायला लागलं. हो आणि सगळा प्रकार लक्षात आला. नक्की देवांनी केलेला काहीतरी कट आहे आणि त्याच्यात आपण फसलो. काही करून हे आत्मलिंग आपल्याला मिळवलं पाहिजे. म्हणून त्या आत्मलिंगाच्या मागे धावला. ते जायला लागलं खाली 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 खाली. त्याचं जे वरचं लिंगाचं टोक होतं ते मात्र धरून ठेवलं. पण ते आत्मलिंग खालीच गेलं आणि ते ओढून ते परत वर आणण्याचा रावणाने फार प्रयत्न केला. पण ते वर न येता ते लिंगाचा आकार बदलला, ते पिळवटलं गेलं आणि म्हणून ते गायीच्या कानासारखं दिसायला लागलं. गायीच्या कानासारखं दिसायला लागलं. म्हणून त्या क्षेत्राचं नाव सुद्धा कुणासारखं दिसतं, गायीच्या कानासारखं, गोकर्ण. आणि ते कुणाच्या हातून झालं तर महाबळी, रावणाला महाबळी आणि त्याचा तो ईश्वर म्हणून गोकर्ण महाबळेश्वर असं त्या तीर्थक्षेत्राला नाव पडलं. या अख्ख्या आख्यानामधून बोध घ्यायचा तो असा. पूर्वरंगामध्ये आपल्याला सांगितलं की सुखाच्या मागे अनेक जण लागतात. सुखाच्या मागे अनेक जण आपण लागतो, पण प्रत्येकच गोष्टीमधून शाश्वत सुख मिळतच असं नाही. आणि आयुष्याच्या अंती आपल्याला लक्षात येतं की आपण ज्यासाठी धडपडलो त्यात सुख नव्हतंच होत, सुख वेगळ्याच कशात तरी होतं. बरोबर तशीच गत या रावणाची झाली. सगळं काही मिळालं. हो सगळ्या विद्या मिळाल्या. वेद विद्या म्हणू नका, संगीत विद्या म्हणू नका, विज्ञानाची विद्या म्हणू नका, शस्त्रास्त्रांची विद्या म्हणू नका. हो सगळे देव स्वतःच्या नियंत्रणात आले होते. आणखीन काय हवं. साक्षात शनिदेवाला पालथं घातलं होतं आपल्या पायाखाली. एवढ्या सगळ्या शक्ती, एवढ्या सगळ्या बुद्धिमत्ता,
या रावणाला प्रसन्न असताना, हात जोडून पुढे असताना, आयुष्यभर त्यांच्यासाठी त्यांच्या मागे मागे धावला. पण या विश्वाचा स्वामी असलेला परमात्मा जेथोनी उद्गार प्रसवे ओंकार, तोची हा श्रीधर गोकुळी वसे. ते भगवंताचं ध्यान जरी थोडा वेळ केलं असतं ना, तरी याच्या आयुष्याचा उद्धार झाला असता, रामचंद्रांकडून वध झाला नसता. पण हे सुज्ञांना कळतं हो, पण ज्यांना हे कळत नाही त्यांना सांगण्याची तुमची आमची जबाबदारी आहे. त्यामुळे समर्थांचा पूर्वपद्याचा अभंग सगळ्यांनी लक्षात ठेवायचा. काय सांगतात समर्थ आपल्याला? भाव बळे तरले मानव, भाव बळे तरले मानव, सारा सार विचार विलोक, सारा सार विचार विलोक, भवहान भाव बळे मानव, भाव बळे तरले. दास म्हणे सुख सागर डोही, प्रथेप्रमाणे आरती म्हणायची. आरतीच्या आधी सर्व संतांनी जे मागणं मागितलं ते मागणं मागून आरती करूया. हे चिदानंदे गा देवा तुझा विसर न भावा.